भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निवडणूक आयोगाला पत्र। निवडणूक आयोगाने जवळपास 30 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलली असून याबाबत अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहत नाराजी व्यक्त केली आहे। मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य असल्याचं भाजपचं मत आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। नगर परिषद निकालानंतर काँग्रेसला खिंडार। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसला पराभव केल्यानंतर काँग्रेसला खिंडार पडेल अशी भीती नाना पटोले यांना वाटत आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनार्थ गौतमी पाटील मैदानात। काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी गौतमी पाटील चंद्रपूरमध्ये दाखल। निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षाच्या प्रचाराला वेग आला असून काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी गौतमी पाटील देखील मैदानात उतरले आहेत। गौतमी पाटील यांचा चंद्रपूरमध्ये भव्य रोड शो। या प्रचारात काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षाला जोर आला आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर। सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार सिंधुदुर्गात प्रचारासाठी मैदानात। चिपी विमानतळावरून सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार मालवण येथील सोमवार पेठेतील श्री हनुमानाचे दर्शन घेतले आणि मग थेट निवडणुकीच्या प्रचाराला लागले। या प्रचारात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार नेमकं काय म्हणाले पाहूयात। मालवण नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मालवणच्या घराघरात बाजारपेठेत दुकानात जाऊन शिल्पा आमच्या उमेदवार आहेत, शिल्पाताई, आमचे प्रभाकर सावंतजी, अतुल भास्करजी, अतुल काळसेकरजी, सगळी मंडळी आज आम्ही सगळे त्या ठिकाणी प्रचाराला उतरलेलो आहोत आणि आता जो प्रतिसाद मिळतोय तो अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। जनतेचा, मतदारांचा आशीर्वाद, मालवणचा आशीर्वाद भारतीय जनता पक्षाबरोबर त्या ठिकाणी स्पष्ट दिसतो आणि आमचा विजय हा त्या ठिकाणी 100% होईल असा मला पूर्ण विश्वास आहे। रवींद्र चव्हाण हे आमचे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, कर्मठ कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचा अतिशय नम्रपणे काम करणारं नेतृत्व आहे। उगाच खोटे आरोप, नाही त्या गोष्टी, अवास्तव मुद्दे हे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही, आम्ही ते सहन करणार नाही, एवढीच आमची भूमिका आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। नारायण राणेजी हे भारतीय जनता पक्षाचे इतके वरिष्ठ नेते आहेत, या जिल्ह्याचं मोठं नेतृत्व आहे, राज्याचं नेतृत्व आहे, त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी भेटणं स्वाभाविक आहे। जसं घरवापसी होते तशी मतवापसी पण होऊ शकते आणि त्यामध्ये दीपक केसरकरजी यांची मतवापसी होईल। चाहत्यांकडून कौतुकाची थाप। भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरने समुद्री कासवांच्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडले। त्याचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून पर्यावरणप्रेमी आणि चाहत्यांकडून मोठं कौतुक होत आहे।